योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 येशू व शमरोणी स्त्री. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे पुरुषांच्या कानी गेले असे जेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे, त्याचे शिष्य करीत असत. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गलिलात गेला आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले. मग तो शोमरोनातील सुखार नामे नगरास आला. ते याकोबाने आपला पुत्र योसेफ यास दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. येशू चालता चालता दमलेला तसाच त्या झऱ्यावर बसला. त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा ती शोमरोणी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता मत्सारख्या शोमरोणी स्त्रीजवळ प्यावयास पाणी कसे मागता? कारण यहुदी शोमरोण्यांबरोबर व्यवहार करीत नसतात. येशूने तिला उत्तर दिले की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपणाजवळ पोहरा नाही व विहीर खोल आहे, तर ते जिवंत पाणी आपणाजवळ कुठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली. तो स्वतः, त्याचे पुत्र व त्यांची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्यापेक्षा आपण मोठे आहात का? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईल ते त्याचमध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व मला पाणी काढावयास येथवर येण्याचे पडू नये, म्हणून ते पाणी मला द्यावे. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलाव आणि इकडे ये. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुला आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे म्हटलेस. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे मला आता समजले. आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता उपासना ज्या स्थानी केली पाहिजे ते स्थान यरुशलेमात आहे. येशूने तिला म्हटले, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमातही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हास ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मशिहा म्हणजे ख्रिस्त येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हास सर्व गोष्टी सांगेल. येशूने तिला म्हटले, जो तुझबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यास आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारता किंवा तिचबरोबर का बोलता असे त्याला कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर टाकून व नगरात जाऊन लोकांस म्हणू लागली, चला, मी केलेले सर्व ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पहा, तोच ख्रिस्त असेल काय? तेव्हा ते नगरातून निघून त्याचकडे येऊ लागले. या अवकाशात शिष्यांनी त्याला विनंती केली की गुरुजी जेवावे, परंतु तो त्यास म्हणाला, तुम्हास ठाऊक नाही असे अन्न मजजवळ खायला आहे. यावरून शिष्य एकमेकास म्हणाले, याला कोणी खावयास आणले असेल काय? येशू त्यास म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे
व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. 4 महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हास म्हणतो, आपले डोळे वर करून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवित आहे व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीत आहे, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरितो व एक कापणी करतो, अशी जी म्हण आहे ती याविषयी खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नाही ते कापावयाला मी तुम्हास पाठविले. दुसऱ्यांनी श्रम केले आहेत व त्यांच्या श्रमाचे विभागी तुम्ही झाला आहात. मी केलेले सर्व त्याने मला सांगितले, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोम्रोन्यांनी त्याचवर विश्वास ठेवला. आणि म्हणून शोम्रोनी त्याचकडे आल्यावर त्यांनी त्याला आपण आमच्या येथे मुक्काम करावा अशी विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः श्रवण केले असून हा खचित जगाचा तारणारा आहे हे ओळखले आहे. यावेळी आम्ही योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 वाचत आहोत आणि मी आता वचन 43 वाचावयास आरंभ करतो. येशू राजाच्या अंमलदाराच्या मुलाला गालिलामध्ये बरे करतो. येशू राजाच्या अंमलदाराच्या मुलाला गालिलामध्ये बरे करतो. मग त्या 2 दिवसानंतर तो तेथून निघून गालिलात गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्टा स्वदेशात सन्मान पावत नाही. तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमामध्ये सणात जे काही त्याने केले ते सर्व त्यांनी पाहिले होते आणि तेही सणास गेले होते. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी राजाचा कोणी एक अंमलदार होता. त्याचा मुलगा कफरनहुमात आजारी होता. येशू यहुद्यातून गालिलात आला आहे असे ऐकून तो त्याचकडे गेला आणि आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे अशी त्याने त्याला विनंती केली, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशूने त्याला म्हटले, तुम्ही चिन्हे व उत्पात पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अंमलदार त्याला म्हणाला, महाराज, माझे मूल. तो अंमलदार त्यास म्हणाला, महाराज, माझे मूल मरण पावण्यापूर्वी आपण खाली येण्याचे करावे. येशूने त्याला म्हटले, जा, तुझा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून चालता झाला आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, तुझा मुलगा वाचला आहे. यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यास विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा ताप केला. यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले की तुझा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले आहे असे बापाने ओळखले आणि स्वतः त्याने व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हेच.